शेतीवर अवलंबून असलेल्या गावात तर आता कुणाच्या हाताला कामच नाहीये। आला दिवस कसा ढकलला असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय। अशा परिस्थितीत दुष्काळ भोगणं आणि दुष्काळावर चर्चा करणं इतकंच काम गावकऱ्यांना उरलंय। औरंगाबाद जिल्ह्यातलं हे दरकवाडी गाव, लोकसंख्या 700च्या घरात, गावातली सर्व कुटुंब शेतीवर अवलंबून। मात्र सततच्या दुष्काळानं गावातल्या लोकांच्या हाताला काम नाही। एरवी शेतातलं काम संपल्यावर गावच्या मंदिरात विसावणारे आता दिवसभर मंदिरातच असतात। हाताला काम नाही, त्यामुळे चर्चांचा फड एवढंच काम गावकऱ्यांना उरलंय। शेतीशिवाय गावात काम नाही, कुठं जाण्यासाठी हाती पैसा नाही, विहिरी पार तळाला गेल्यात, त्यात रोजगार हमीची कामही सुरू झालेली नाही, अशी दैना शेतकऱ्यांची झाली आहे। परिस्थिती अशी का 2012ला परिस्थिती होती त्याच्यापेक्षाही भयान। त्याच्यामुळे कामच नाही, काही नाही, गप्पा मारा, जेवण करा, थोडं गप्पा मारत बसा। लक्ष्मीला काम नाही, लक्ष्मी गावातच आहे, माणसं गावातच आहे, काही उद्योगच नाही। सरकारची काहीतरी अपेक्षा बाळगून येत, काहीतरी भेटावं आणि त्याच्यावर उदरनिर्वाह व्हावं, आणि जेव्हा पुढचा पाऊस पडन, पुढचे पिकं येतील, तिथून पुढं हिशोब बसन काय बसायचा तोपर्यंत असं वाऱ्यावरच वरात। सध्या हातात पैसे आहेत तोवर आराम करता येतोय, मात्र हातचा पैसा संपला की प्रचंड वणवण सुरू होणार आहे। सरकारनं आता दुष्काळासाठी मदत करावीच, पण हाताला काम देता आलं तर त्याचीही मदत होणार आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।